सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर आता वाजलेले आहेत 9:15 आणि मम्मी चाललेला आहे. मम्मीचं काय चाललंय? मम्मीचं चाललंय भाजी बनवते. मम्मीचा स्वयंपाक चाललाय. तिला आता माहेरच्या भाज्या खायच्यात ना, तिच्याकडून भाज्या बनवते, मी चपात्या बनवते. तर ती बनवत आहे शेवगा शेंगा, कारण डॉक्टरांनी मला शेवगा शेंगा काल रुपाली ताई दवाखान्यात गेली ना. तर आजचा वार आहे गुरुवार. त्यांना वार पण सांगायचं. तिची तब्येत खराब झाली. 2-3 महिने खूप टेन्शन होतं रुपालीला. म्हणजे ते टेन्शनचं कारण तर तिच्या मिस्टरांना लई पगार कमी येत होता. घरामध्ये ऍडजस्ट करू करू तब्येत झाली असं मला वाटतंय. तिचं काही घरामध्ये काही कमी नाही. बायका टेन्शन येतं पगार कमी, सगळं कमी आल्यावरती. आणि त्याच्यामुळं आपलं केलंय वजन कमी आणि डॉक्टरला दिले भरपूर पैसे. कारण डॉक्टरांना तेच खाण्याला घातले असते तर त्यासाठी पण त्या डॉक्टरांना पण डॉक्टरांकडे गेल्याशिवाय बी आपल्याला गोळ्या घेतल्याशिवाय फरक वाटतच नाही. बरोबर आहे. तर चालली आता भाजीची तयारी. मस्त मम्मी शेवगा शेंगाचं कालवण करते. तर शेवगे शेंगा मी उकडून घेतल्यात मुलींना होता. गॅसची बचत. त्याची बचत. तर शेवगा शेंगा उकडून घेतल्या तर लगेच फोडणीमध्ये टाकायचे. म्हणजे गॅसची बचत. ताईने टाकून दिलेली कढई. ताई म्हणायची मुंबई कमेंट मध्ये खूप असं कमेंट यायची की रुपाली तुझी कढई किती काय. नाही कमेंट नव्हते, पण मला ते व्हिडिओ कसं तरी वाटायचे ना, म्हणून मी ते पण म्हणून म्हटलं भाजी नको करून पातळ बुडाची कढई वापरायची. ती जाड कढई गेली म्हणजे गॅस परत मला ते व्हिडिओ दाखवताना कसं तरी वाटायचे. पण आता ते बघा काढली मी. काढली मग तीच स्टीलची कढई घेतली होती बघा मी. स्टीलची खूप जड आहे ती. किती तरी मी म्हणजे बरीच 5 किलोची असत ती. जड आहे आणि गॅस वाया जायचा जास्त. म्हणजे बुड तापायला जास्त वेळ लागायचा ते. आता गॅस सगळ्यात महत्वाचं आहे. हो गॅस जाणं हा एक दुसरा कोरोना सारखंच आहे. म्हणून आता मशीन पडली माझ्याकडून. हे झालं मशीन माझी कोरोना कढई फुटली, पडली त्याच्यावर ती फुटली. आणि ह्याचं पण बसली ताई थोडी. आणि चालू झाली ती जेवायची कृपेने गॅस चालले कालवण. आणि मसाला टाकायचा आहे त्याच्यात. चला भेटू. तर मम्मी करते आता. मी करणारे चपात्या पीठ वगैरे करून मळून ठेवलंय. नाश्ता वगैरे झाला. नाश्त्याच्या चपात्या केल्या. औषध घेतलं का तू? हा आता डॉक्टरांनी दिले ते औषध वेगळे म्हणजे त्याच्यात बी कंटाळा करू नका. नाही आता खा बरं वाटलं मला. बघा चलता येते सगळं व्यवस्थित व्हायला. काल मला उठताच आहे ना, बसताच आहे ना. तुम्हाला पण मुलींना काही त्रास असेल दुखण्याचा तर ताबडतोब दवाखान्यामध्ये जा. अंगावर रिटू नका. मला बसता येईना, उठता येईना. आणि काल लई त्रास झाला, कारण मी परवा त्याच्या आदल्या दिवशी सगळं आंबट खाल्लं होतं. वांगे तर अजिबात खायला नाही लावले मला. दही खाल्लं, ताक पिलतं, वांगे खाल्ले आणि अजून काहीतरी खाल्लं होतं. त्याच्यामुळे जास्त झालं पित्त. वाटतं चला आता आवडतो. जास्त इथं कालवण झालेलं आहे बघा, किती तर्री आली. मी तेच म्हटलं मला करता येईना. ते मला कमेंट येतील, रुपाली तुला काहीच नाही बनवता. हा मला म्हणतील तुला काहीच नाही बनवता येतं पण आळस येतो. कंटाळा आहे. बनवता कसं नाही येत. आपण जी आईची मुलगी म्हणजे आपलं ते आलंच पाहिजे ना, जमलंच पाहिजे. लहानपणीपासून आपण पाहत आलेलो आहे. नाही मला ते कसं व्हायचं मी काय मम्मी. केलं आता पातळ भाज्या बनवते मुली. तुम्ही पण पातळ भाज्या बनवता दुपारच्या जेवणात. संध्याकाळी तुम्ही थोडं जेवत जाता. पण नाही येत संध्याकाळी काकडे आणून मी त्यांना. पातळ भाजी आणि चुरून खायचे. अगं मला काय व्हायचं, मला ते थकवान, मला ते थकवा याचं कारण काय येतं, आपण आहार व्यवस्थित घेत नाही. आपण उठायचं उशिरा. एका मिस्टर गेलं सकाळी 6ला, मग तुम्हाला काही टेन्शन नाही. आणि मग उशिरा उठायचं, उशिरा नाश्ता, सगळं उशिरा. वेळेला खूप महत्व असतं. तर हे कडेवर झाकून ठेवता येईल. आणि तू चपाती करतो. नाही मी करते. कर मग चपाती. बसतो जरा. चालेल. केस
नाही ना. रात्री शाळा उद्या मांजरीच्या नादी लागू बाई तू. अयो काय नाही, हिला मांजरीची जास्त सवय लागली. आम्हाला तिचा वास लागलाय. काय गं? आई एक काय गं? काय गं? किती गंध होती. बरं केलं. लकडी नगरला चांगली निघते गं. पीत नाही, पण पुरी पिते. तर पिते नाही पिते. त्या दुधाचं वास येते. बघ आता हे जेवताना कसं लेकरं जेवतात. म्हणजे त्यांना बोलून दूध ठेवलंय, दूध प्यायला या. बरं ऐकू. बघ बरं आईला किती जीव आहे पिल्लांचा. हा ना. आईचा जीव किती लेकरं असतो बाई मला. तुम्ही बघा आता. तुम्हाला मम्मी अभ्यास करा म्हणला तर नको, राग येतो ना मम्मी. मग मम्मीला वाटतं ना. बिचारीची काय माहित कुठं पिल्ला हरवले. हा, अभ्यास केला पहिला नंबर. बघ मी आता चाले शाळेतून तर मम्मीचे प्रोग्राम चालू झाले. तू भाजी खेळते बाबू? तर सगळं स्वच्छ केले, झाले सगळं. रूम खाली करायचंय ना, काय त्याच्यासाठी चाललंय. हा ना. तर साफसफाई चालली रूमसाठी. आता एवढाच महिना राहायचा आहे. आता काहीच कळणार नाही, नवीन रूम घरी का इकडं. मला आता कुठे घ्यायची तिथं? मी केलं तर बरं का मम्मी साफसफाई, पण तरी असं झालंय थोडंसं. हा, मग ती पोरीला आता ओढून नको देऊ ताई. हा? हा हा. मम्मीची साफसफाई चालली. चाललंय का सगळी काय करू, मला बोर होतंय. ही दाखव आधी, कलर दाखव पोरीनं कसं केलंय. रुपाली ताईच्या व्हिडिओ मध्ये बघतच असाल तुम्ही. बघत असते. काय पाहिजे? जेवायचं, पाणी पाहिजे. कसं तोंड होते बघा. आताच आले मी शाळेतून सोडून, तर ही मम्मीचं चालू झालेलं आहे. काल जर ते रूम केली, आता ही रूम केली. जाऊ दे आता, रडती. बघू आपण, भेटू लवकर. तर चला मस्त जेवायला, मस्त शेवगे शेंगा. मम्मीला मी फरसाण आणलं होतं तिकडं नगरचं, म्हणजे नगरसारखं दुकान आहे. तिला जेवणात असं काही वेगवेगळं आवडत असते. फरसाण मुलं अभ्यास करतात मी म्हणून मी आणलं होतं फरसाण तिला येतानाच. खायचं नाही मला फरसाण. खाते तोंडात चव यायला. मोबाईल आल्यापासून पाणी संपत लागते. भाजी थोडं चविष्ट नको का? चाललंय कालवण. चला. मोबाईलचं पाणी बसत नाही सहसा. या सगळ्यांनी जेवायला. या, जेवायला या. खाना खाने का आओ, बोलो. काय बघती तू डोक्यात? अरे मामाच्या डोक्यात काय पाव. नाही बाई, माझ्या डोक्यात काय नाही. भाऊ बिऊ. चला जेवा, जेवतो.